मित्रांनो, मी नारायणगाव शहरात आलो होतो. आज नारायणगाव शहर हे मंचर आणि राजगुरुनगरपेक्षा खूप मोठं आहे. येणाऱ्या 5 वर्षात नारायणगाव शहर खूप मोठं बनणार आहे. नारायणगाव शहरापासून अवघ्या 7 किलोमीटर अंतरावर येडगाव धरण आहे. हे धरण मी कधी पाहिले नसल्यामुळे मी फर्स्ट टाईम ह्या धरणाला गेलो होतो. धरण 100% भरल्यामुळे जी मेन भिंत होती तेथे साहेब लोकांनी आम्हाला जाऊन दिले नाही. ते म्हणले, तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही हिवाळ्यात येऊ शकता. मग आम्ही मागल्या बाजूच्या भिंतीने गेलो. हा पाण्याचा पसारा जवळपास 4.5 किलोमीटर पसरलेला आहे. ह्या भिंतीच्या बाजूने धरण खूप खोल असल्यामुळे येथे कोणी उतरण्याचा प्रयत्न करू नये. ह्या धरणाचे काम 1972 सुरू होऊन 1977 पूर्ण झाले. धरण हे 3 ते 3.5 TMCचे आहे. शेतीला पाणी देण्यासाठी हे धरण बांधण्यात आलेले होते. ह्या धरणाचा जास्तीत जास्त उपयोग शेतीसाठी होतो. येडगाव धरणाला एकूण 11 दरवाजे आहेत. भामासखेड, सासकमान, मुळशी तसेच इतर धरणे ही डोंगरामध्ये असतात. या उलट येडगाव धरण हे समतल भागात आहे. शेतकऱ्यांसाठी हे धरण खूप महत्त्वाचे आहे. याच्या पाण्यावर जी पिके घेतली जातात ती पुणे, मुंबई ह्या ठिकाणी पाठवली जातात. आपण जर नारायणगाव शहरातून असाल तर आपले नाव कमेंट करा.